वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. खाण आहे अभिबरोबर आणि तुम्ही सगळे याच्यातून निर्माण झालेले हिरे आहात. मी आता भागवत सरांकडे दिसतो. थँक्यू. संस्कृतमध्ये बोलायला हरकत नाही, पण काही जण घाबरतील. ठीक आहे. तर माननीय सामंत सर आणि इतर माझे मित्र आणि सर्व विद्यार्थी मित्र, तुमच्या सर्वांच्या गाथा ऐकल्या आणि अशी कालवाकालव झाली की काही बोलणं शक्यच नाही, इथपर्यंत परिस्थिती आली. आम्ही तुम्हाला काय दिलं ह्याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर काहीच नाही असं आहे. आणि असं असूनही तुम्ही आमच्याबद्दल एवढी कृतज्ञता बाळगता, हा तुमचा मोठा गुण तुम्हाला कोणी शिकवला हेच मला कळत नाही. आपण आम्हाला बोलावलं, आम्हाला शक्य होतं, आम्ही आलो म्हणजे आम्हाला आणवलं, सगळं ठीक. पण त्याच्यामागचा जो प्रेमभाव आहे, आपुलकीचा भाव आहे, तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो हा क्वचित ठिकाणी आढळतो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र तो निश्चितपणे आढळतो, असं मी अनुभवांती सांगतो. अनेक विद्यार्थी डॉक्टरांशी माझा काही ना कारणामुळे संबंध आला. तर उदाहरणार्थ अश्विन सामंत, काही लागलं की अश्विन सामंतकडे गेलं. काही मी 6 मार्च 17 रोजी मी बसमधून पडलो म्हणजे फार नव्हे, बस थांबली होती आणि उतरताना माझं पाऊल चुकलं, पडलो आणि हाताला इजा झाली. दुसऱ्या दिवशी अश्विन सामंतकडे जाऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली. 22 दिवसानंतर तो म्हणाला सोनोग्राफी करूया, म्हणून सोनोग्राफी करण्याकरता त्यांनी सुबोध इनामदार नावाच्या आपल्याच विद्यार्थ्याकडे मला जायला सांगितलं. आणि सुबोधकडे मी पहिल्यांदाच गेलो होतो. इतक्या वर्षात कधी त्याचा ओळखसुद्धा नाही झाली, भेट नाही झाली. तर त्यांनी ती सोनोग्राफी केली हाताची. तेव्हा त्याला मी सांगितलं की तुझं जे काही व्यावसायिक हे असेल ते जरूर घे, म्हणजे संकोच वाटायला नको. तर मी शेवटी निघताना त्याला म्हटलं, काय तुझं ते हे दे, बिल काय दे. तो म्हणाला घरी पाठवतो. याचा अर्थ काही नाही. म्हणजे हा जो भाव आहे की ह्याने आपल्याला काहीतरी शिकवलं आहे किंवा आपल्या शाळेतले शिक्षक आहेत, या दृष्टीनं तुमच्यासारखे विद्यार्थी जेव्हा सेवा करतात तेव्हा खरोखरच भरून येतं. काहीही संबंध इतक्या वर्षात मध्ये नसतो, पण ती जुनी ओळख ठेवलेली आहे, याचं खरोखरच कौतुक वाटतं. अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे तसं काय बोलायचं आणखी कारणच नाही. पण मागे एकदा असाच एक गेट टुगेदरचा कार्यक्रम असताना मी असं बोलताना सांगितलं होतं, विद्यार्थ्यांना संदेश म्हणजे द्यायलाच पाहिजे काहीतरी. तर ते असा मी सांगितला होता की तुम्ही आता इतके मोठे झालात, आनंद वाटला,
पण इतके मोठे होऊन सुद्धा, इतके उंच जाऊन सुद्धा तुमचं लक्ष मुळाशी आहे, ह्याचं आम्हाला कौतुक वाटतं. आणि बरोबरच आहे. वृक्ष कितीही उंच झाला तरी मुळाशी त्याचा संबंध आहे. ती मुळापर्यंत सगळं पोचलेलं असतं, त्या मुळावरच तो वृक्ष उभा असतो. तेव्हा हा जो भाव आहे तुमच्या मनातला, हा भाव म्हणजे त्याचा आम्ही किती आदर करावा हे आम्हाला कळत नाही. तसं या विषयावर काही म्हणजे आणखी फारसं बोलता येणार नाही मला, पण एवढंच तुमच्याबद्दल कृतज्ञता मी व्यक्त करतो आम्हा सर्वांतर्फे. आणि हे जे काही तुम्ही व्रत घेतलेलं आहे ते काही आंधळेपणानं निश्चित घेतलेलं नाही. तर हे व्रत तुम्ही असंच पुढे चालवा आणि अत्युच्च शिखराला जा. आजच्या पुढे अधिक जिथे तुम्हाला जाता येईल उंच, तेवढं जरूर जावं. आणि सर्वात सांगितल्याप्रमाणे सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, असं म्हणून अशी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. मी आता निवेदनाचा वेळ घेत नाही. आपला इंट्रोडक्शनमध्येच खूप वेळ गेला आहे. खरं तर याच्यावर आमची चर्चा होत होती. माधुरीशी बोलत होते, सुहासशी बोलत होते. माधुरीने मला सांगितलं होतं, ओळख फक्त 2 वाक्यात करून द्यायला सांग. पण एकदा उभं राहिल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं आपली ओळख करून द्यावी, जी योग्य आहे ती. सगळ्यांनी दिली, त्याच्यात वेळ गेला. आता आपण कला सादरीकरण करणार आहोत.
जोक सांगतो एक छोटासा. अशीच शाळेचं माझ्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर होतं. सगळ्यांनी गोड आठवणी सांगितल्या. सावंत सरांके सारखे सर होते तिथं पण. त्यांनी विचारलं काही कडू आठवणी आहेत का तुमच्या शाळेबद्दल. तो बोलल्या हो आहेत ना, माझं लग्न याच शाळेच्या मुलीशी झालंय. मी गाणं सादर करू की कविता? तुमचा चॉईस. हे पुण्याच्या स्पर्धेत अंतिम स्पर्धेत गेलेलं माझं गाणं. हे मना मी काय सांगू, हे मना मी काय बोलू. हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू, हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू. अंतरीच्या वेदनाना, अंतरीच्या वेदनाना मी किती हळुवार पाहू, मी किती हळुवार पाहू. हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू. अवखळ चंचल होशील जरी तू, मित्रत्वाने कधी स्थिर तू. अवखळ चंचल होशील जरी तू, मित्रत्वाने कधी स्थिर तू. जाणून आपुल्या दोन रूपांना, जाणून आपुल्या दोन रूपांना मी किती अलवार पाहू, मी किती अलवार पाहू. हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू. मार्ग सुमार्गी नेशील कधी तू, भाव शुद्धते निरखत जरी तू. मार्ग सुमार्गी नेशील कधी तू, भाव शुद्धते निरखत जरी तू. अबोल आपुल्या या नात्याला, अबोल आपुल्या या नात्याला. मनाचं आणि आपलं अबोल नातं असतं म्हणून ही ओळ आहे. अबोल आपुल्या या नात्याला श्वास सुखाचा देऊ, तो श्वास सुखाचा देऊ. हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू. अंतरीच्या वेदनांना मी किती हळुवार पाहू. हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू. हे मना मी काय बोलू, हे मना मी काय सांगू. धन्यवाद. मी कोण प्रश्न पडला, विचार करत काळ सरला. मी कोण प्रश्न पडला आणि विचार करत काळ सरला. शोधता शोधता कळाले अजून बरेच प्रश्न उरले. शोधता शोधता कळाले अजून बरेच प्रश्न उरले. काय करावे काही सुचेना, जीवनचर्येत लक्ष लागेना. जोपर्यंत श्वास तोपर्यंतच मी, मग हे शरीर नाही का कोणी. जोपर्यंत श्वास तोपर्यंत मी, मग हे शरीर नाही का कोणी. अंतरंगातील हे तरंग
जीवनाचे विविध रंग, अंतरंगातील हे तरंग, जीवनाचे विविध रंग, असतील का सर्व सबंग, नाही का यात आपल्या उत्तराचे अंग, असतील का सर्व समंग, नाही का यात उत्तराचे अंग, कोडे काही हे सुटत नाही, काय करू मार्ग सापडत नाही, कोडे काही हे सुटत नाही, काय करू मार्ग सापडत नाही, उमलेल का रहस्य जीवनाचे, की उडतील फक्त बंद श्वासाचे, की उडतील फक्त बंद श्वासाचे. मग शिरले, खूप काही हे केलं, अगदी रमण महर्षी आश्रमापर्यंत गेले आणि शेवटी माझ्या श्रीकृष्णाच्याच प्रेमात मी राहिले. आणि मी सांगीन शेवटचं की मला आता आठवत नाही, जे मी दररोज रात्री म्हणते, शेवटी सांगते. पण आपण आता ह्या जंजाळातून संसाराच्या बऱ्यापैकी मुक्त झालो आहोत आणि आपल्याला आता 4 गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. पहिलं म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य, दुसरं शारीरिक स्वास्थ्य, तिसरं आपलं फायनान्शियल क्रायसिस आणि चौथं म्हणजे रिकामा वेळ. कारण हा रिकामा वेळ आहे तो जर सार्थकी लागला तर समाजाचं ऋण जसं आपण फेडू शकतो, तसंच आपण आपल्या मित्रमैत्रिणींना फक्त 4 वेळा भेटून जरा गोड बोलण्यापर्यंत न जाता आपण अजून काही विधेयक कार्य करू शकतो. या अनुषंगाने मला बोलायचं होतं. मी पूर्वी एक संस्था आहे की ज्या संस्थेने म्हणजे पेरेंट्सनी ती फॉर्म केली आहे, ज्यांची मुलं फॉरेनला असतात. आता फॉरेनला मुलं नाहीत, पण मुलं इकडे असून देखील मुलं हल्लीचं लाईफ त्यांचं इतकं बिझी आहे की त्यांना स्वतःचे कॉम्पिटिशन कट थ्रोट कॉम्पिटिशन किंवा रॅट रेस म्हणा किंवा काही म्हणा, या फास्ट लाईफमध्ये स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी वेळ देणं फार कठीण होतं. आणि त्यामुळे शेवटी संवाद हा मिस होतो. म्हणजे पेरेंट्स आणि मुलं म्हणजे 2 पिढीतलं अंतर हे वाढत जात आहे. आणि डिजिटल आपण म्हणतो की सगळीजणं घरामध्ये मोबाईल घेऊन व्हॉट्सॲप बघतायत आणि एकमेकांकडे संवाद नाही आहे. पण तो संवाद त्या पिढीने ते लाईफ जर ॲक्सेप्ट केलं. मी स्वतः बघितलं आहे की माझे पेरेंट्स आजारी असताना, मी नोकरी करत असताना, माझी लहान मुलं असताना जीवाच्या जिकरीने मी किती त्रास भोगलेला आहे. तर हा त्रास माझ्या पोरांनी, माझ्या सुनांनी किंवा माझ्या मुलींनी भोगू नये ही माझी तीव्र इच्छा आहे. मग त्याच्यासाठी आपण सोल्युशन काय काढू शकतो, तर आपण जे एकत्र गोळा झाले आपण एक फॉर्म करू शकतो, एक संस्था म्हणा किंवा एक मंडळ म्हणा, काही म्हणा, की ज्याला योगदान करता येतं. म्हणजे किती गोष्टी आहेत की आपल्याला आपल्या वेळेमध्ये दुसऱ्याला मेडिकल एड जेव्हा लागते त्यावेळेला मेन लागतो तो मॅनपॉवर म्हणजे काय, मुलांना सुट्ट्या घेऊन आईवडिलांबरोबर डॉक्टरांच्या फेऱ्या मारता येत नाही, तेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेणं आणणं, त्यांचे बँकिंग व्यवहार करताना त्यांना मदत करणं, त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मदत करणं. म्हणजे पैसे देऊन नव्हे तर अदरवाईजसुद्धा त्यांना गायडन्स देणं, अशा बऱ्याच पद्धतीने आपण मदत करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण एक फळी निर्माण केली पाहिजे. ती फळी एका बॅच पुरता मर्यादित नसते, कारण त्याला एक 10 ते 15 वर्षाच्या गॅपची मुलं पाहिजे. जर 75 वर्षाचं माणूस असेल तर त्याला मदत करणारा 60 वर्षाचा असतो. कारण आपण आता जीवनाच्या उताराकडे आहोत, पण तरीही आपल्यामध्ये अजून यूथ आहे, आपल्यामध्ये एनर्जी आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे आणि आपण कोणाला मदत करू शकतो. पण तेच 75 वर्षाच्या माणसाला त्या मानाने कमी करता येईल. त्यामुळे ही जी गॅप आहे ती गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला अशी टीम लागेल की ज्याच्यामध्ये सिनियर आहेत, मधले लोक आहेत आणि त्याच्यापेक्षा खालचे, की जे आपला वेळेचा उपयोग करू शकतील दुसऱ्याला मदत करण्यासाठी. आणि तीच आपण कार्य करावं असं मला वाटतं. नुसतं भेटून एकमेकांना तू काय करतो, मी काय करतो, माझी माहिती किंवा काय. आणि दुसरं म्हणजे ह्या संदर्भामध्ये दुसऱ्या मौलिक आणखीन काय करू शकतो की मेडिकल एडमध्ये नुसतं नेण्यापर्यंत नाही तर
एक मानसिक आधार देण्याचं काम पण आपण करतो. पण पोरांना शिव्या देणं आणि पोरांवर राग व्यक्त करणं जेव्हा होतं तेव्हा त्यावेळेला त्यांच्या सुरात सूर न मिसळता त्यांची बाजू समजावून सांगून आपण कान पिचक्या फक्त आपल्या बरोबरीच्या माणसांना देऊ शकतो. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याला सपोर्ट करून त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी मग त्याच्यासाठी आपण अध्यात्मामध्ये कसं मिळावं म्हणजे हे करावं अनुषंगाने आणि आपण शारीरिक एक्झरसाइज किंवा प्राणायाम वगैरे किंवा इतर काही गोष्टी किंवा वाचन म्हणजे एखाद्याला लेख वाचून दाखवणं, पुस्तक आणून देणं किंवा मनोबल वाढवलं जाईल असं करणं. म्हणजे थोडक्यात एक सांगते मी की सायकॅट्रिस्टकडे जाऊन एखाद्याचं मानसिक खच्चीकरण झालं असेल किंवा डिप्रेशनमध्ये असेल तर ते ट्रीटमेंट घेणं हे फारसं चांगलं सोल्युशन नाही आहे. ते बहुतेक ड्रग्स देऊन झोपून ठेवतात. पण जर मित्रांनी त्याला वेळ दिला आणि त्याच्याबरोबर एक डायलॉग साधला तर तो माणूस लवकर त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हे कार्य आपण जर टीम म्हणून जर केलं, कारण डिप्रेशनमध्ये जायचं हे 60, 70, 65 नंतर आपण कोण नाही, आपल्याला आपण कोण होतं आणि आता सध्या मी काय आहे हे जेव्हा विचार येतात आणि आपल्याला निग्लेक्ट केलं जातं आणि आपण कोण नाही, आता सध्या मी काय करू शकतो हा विचार आला की हळूहळू फिजिकली मेंटली माणूस डाऊन होतो. आणि ते न होण्यासाठी म्हणून आपण सगळे म्हणून काय करू शकतो, एकमेकांना कशी मदत करू शकतो याचा आपण विचार करावा असं मला फार प्रकर्षाने वाटतं. आणि त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढी आहे, 2 पिढी, त्यांना डिप्रेशन आपल्यापेक्षा जास्त येतं कारण आपल्याला जी स्पेस मिळाली ती स्पेस त्यांना नाही आहे. आणि म्हणून त्यांनासुद्धा आपण कसा मॉरल सपोर्ट करू शकतो, त्यांना क्रिटिसाइज न करता आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याचा आपण विचार केला तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. आता मी सांगते मला थोडं आठवलं पण अनायासेन मरणम विना दैनेन जीवनम देही मे कृपया कृष्ण त्वयी भक्ती अचंचला. हे खरंच मी ह्याची सत्यता घेतलेली आहे. मला आठवतं आहे की आपले वीर सावरकर जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा मोठ्या बंधूंनी त्यांना एक सांगितलं होतं की दररोज तू एक श्लोक म्हण आणि त्यामुळे तुला ही शिक्षा भोगायला ताकद मिळेल. आपल्याला शारीरिक कष्ट किंवा श्रम जे होतात किंवा आजारपण येतात त्यावेळेला आपण त्या सगळ्यातून फार फक्त मानसिक आधाराने येऊ शकतो आणि तो मानसिक आधार आपल्याला कुठेतरी भक्ती आणि श्रद्धा ठेवल्याने मिळतो, जसा मित्रांमुळे मिळतो. आणि एवढं आश्चर्य वाटतं आहे की माझी प्रचंड मेमरी होती. जेव्हा बँकेत होते मी 8 दिवसाचे कॅश फिगर पण लक्षात ठेवायची, पण आता मला बोलता बोलता विसरायला होतं. आणि कधीकधी मी म्हणजे जमिनीवर राहा असं मला सांगितलं जातं, पण आता मला जे मी दररोज म्हणते ते सुद्धा मला आठवत नाही. नाही, विसरायला झालं नाही. मला सांगायचं की हा श्लोक तुम्ही सगळ्यांनी आत्मसात करून हे करावा, कारण आपल्याला ह्याने जे बल मिळतं ना ते म्हणजे कल्पनातीत आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ॲक्च्युली आपल्याकडे हे आहे, म्हणतात की साठीनंतर माळ घ्यायची, आधी कशाला. पण विनोद मी व्हॉट्सॲपवर नाही आहे, खूप वेळ जातो व्हॉट्सॲपला. आपण सुरुवात केली की घरात बसून रात्री सगळ्यांनी एकत्र प्रार्थना जर केली तर हळूहळू मुलं करतात. माझा मुलगा कॅलिफोर्नियाला आहे, सॅन फ्रान्सिस्कोला आहे. कितीही उशीर झाला आम्ही सोडलं घरातलं जे रात्री आम्ही सगळे एकत्र म्हणत होतो, पण तो म्हटल्याशिवाय झोपत नाही कारण त्याला ती सवय झाली. माझ्या ड्रायव्हिंग करताना जेव्हा त्याचे वडील डिस्टर्ब होतात तेव्हा तो बाबांना सांगतो पाठी बसा, जप करा आणि शांतपणे मला ड्रायव्हिंग करून द्या. आणि हे संस्कार आपण करावे असं मला वाटतं. खूप छान माधुरी, विचार खूप छान मांडलेस.
विचार करायला हरकत नाही, मूर्त स्वरूपात आणायलाही हरकत नाही. यानंतर सुहास इथे येऊन आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये बरेच वेळा हॉस्पिटलमध्ये कोणी ॲडमिट होतं, त्यावेळी कुटुंबातल्या व्यक्तीला सगळ्यांना त्यांची घडी विस्कटते. अशा वेळी पर्टिक्युलरली घरातली जी स्त्री असते तिची धावपळ जास्त होत असते, की जेवणाचा डबा त्याला नेऊन द्यायचा असतो, मुलांचे नातवाचे शाळेचे सगळ्या वेळा सांभाळायच्या असतात. अशा वेळी मी स्वतः गोरेगाव स्टेशन रोडला राहतो, मी बालेगाव हॉस्पिटलमध्ये, जवाहरनगरमध्ये असलेलं सुविधा हॉस्पिटल आणि अशोकराजमध्ये असलेलं सिंगी हॉस्पिटल, इथे मी त्यांना माझे फोन नंबर दिलेला आहे आणि त्याला सांगितलं की ज्यांना खरोखरच आवश्यकता असेल की त्यांच्याकडे कोणीही त्यांच्या रुग्णाच्या बाजूला बसायला अटेंडंट नाही, अशा वेळी दुपारी 1:15 वाजल्यानंतर ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी त्यांच्यासाठी सेवा द्यायला तयार आहे. फक्त याचा वापर गैरवापर होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यायची. त्यांनी सांगायचं की खरोखर तिथे त्यांच्याकडून नाही आहेत, दोघंच नवरा बायको धावपळ करत आहेत आणि आजी आजोबा काकू सासू सासरे असतील तर त्यासाठी प्रयत्न होता हवेच करा. त्यावेळी मी सांगितलं की माझा नंबर द्या, मी तिथे दुपारच्या वेळात हजर राहू शकेन. मध्ये नाही आहे, त्यांचे फायदे तोटे त्यांना माहिती. पण बेसिकली आपला हा जो ग्रुप फॉर्म केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये आपले जे काय सुखदुःखाचे प्रॉब्लेमचे जे काही सिच्युएशन्स आहेत ते आपल्याला टाकायला काहीच हरकत नाही. प्रत्येक वेळी काही फॉरवर्ड करणं, कुठून तरी आलेलं तिकडे पाठवणं ह्याला फारसं महत्त्व नाही, कारण ते फिरत राहतं आणि कुठून तरी आपल्याकडे येत राहतं. पण इंडिव्हिज्युअली फेस टू फेस जर आपण काय बोललो, चौकशी केली का माधुरी कशी आहेस तू, शुभदा कशी आहेस, आणि वी हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स. जसं आपण 60 झालं तरी ते बी आहे ते एवढं स्ट्रॉंग आहे. शरीर जरी थकलेलं असेल किंवा स्लो झालं असेल तरी आपण खूप खूप काही शिकलो आहे, खूप अनुभव प्रत्येकाच्या गाठीला आहे. त्यामुळे तो नक्कीच शेअर करून त्याची किंमत हिमालय एवढी मोठी आहे ती आपल्याला शेअर करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून कोण आजारी असेल, प्रत्येक वेळी काय आनंदाचे क्षण शेअर करायला पाहिजे असं नाही, नक्कीच आनंदाचे क्षण शेअर करू. कोणाची मुलाची मुलीची लग्न असतात तेव्हा नक्कीच आपण एकमेकांना बोलवतो आणि शेअर करतो. पण जसं हा म्हणाला की हॉस्पिटलमध्ये जाणार किंवा काही त्रास असेल तर डेफिनेटली वी कॅन शेअर विथ इच अदर, वी कॅन गिव्ह अ गुड ॲडवाईस. तर नाऊ कमिंग टू बॅक टू द एंड ऑफ द फंक्शन. खूप छान कार्यक्रम झाला, अपेक्षापेक्षा देखील जास्ती तो मोठा झाला आणि खूप खूप त्याच्यामध्ये इंटरॅक्शन वाढली. आता आभाराचे भार तुमच्यावर घालायची माझी काही इच्छा नाही आहे, त्यामुळे आभार हा फॉर्मल शब्द आहे, पण तरी पण ह्या कार्यक्रमाची आपण सांगता करायची, गीतिश्री करायची. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप इंटरॅक्शन करा. ही बिगिनिंग असली पाहिजे. आपल्याला आणखीन वर्षातून एकदा परत भेटायची संधी मिळेल आणि तसे आपण मोकळे आहोत, कारण प्रत्येकाची रिटायरमेंट झाली आहे, मुलं सेटल झाली आहेत, लग्न झालेली आहे. तर तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्या. कोणी आता जसं कोणीतरी एक खिणगी टाकली आणि बाकी सगळं उत्स्फूर्तपणे तयार झाले, कारण प्रत्येकाच्या मनात भेटायची इच्छा जागृत होती. त्यामुळे प्रत्येकाने ठरवलं आणि आले, दुरून आलेत काही लोक. आपण हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा करूया. आणि शाळेसाठी पण मी आता एक त्यांना पत्र लिहिणार आहे, कारण आपल्याला हे सगळे प्रिमायसेस फ्री मिळाले, माईक फ्री मिळाला, खुर्च्या फ्री मिळाल्या, सगळंच फ्री मिळालं. त्यामुळे खर्च असा काही फारसा झाला नाही. आणि जेव्हा त्याने विचारलं तेव्हा ते म्हणाले काय विचारतोस, तुला मी काहीतरी देणारच, 4 हॉल आहेत त्यातला एक कोणता तरी हॉल देणार, यू गो अहेड. मग त्याच्यानंतर आपण ते व्हॉट्सॲप करून ग्रुप बनवला वगैरे. तर शाळेला एक लेटर लिहूया. बरेचसे आपले मी बोललो, हरीशशी बोललो, संजयशी बोललो, त्यांच्याकडे खूप काही गोष्टी देण्यासारख्या आहेत. तर आपण सांगू त्यांना की आमच्याकडे ह्या अनुभव आमच्या गाठीशी आहेत, मुलांना जो काही मार्गदर्शन करायचं आहे ते आम्ही करायला तयार आहे. तुमच्या वतीने मी लेटर लिहीन, तुमचे मेल किंवा मोबाईल फोन गिरीश सामंतांना देईन. आणि वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा पुन्हा भेटूया. थँक्स. कुठलंही संमेलन घडवून आणणं म्हणजे एक थँकलेस जॉब असतो. आणि मी बरंच गेले 45 दिवस ईमेल्स बघतोय, व्हॉट्सॲप मेसेज बघतोय. सुहास पोद्दारने जो काही पुढाकार घेतला आणि सुहास पोद्दार, आनंद माइंड केलं, देवदत्त जोशी आणि शालिनी गाडगे ह्या 4 लोकांनी जो काही पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी तरी थोडी आहे. मुख्य म्हणजे आपण 45 वर्ष मागे गेलो आणि आपण फुलाची पाकळी या निमित्ताने या प्रतीक म्हणून आपल्या गुरुजनांच्या बद्दल असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करू शकलो.
हे आपलं भाग्य. दुसरी गोष्ट एक माधुरी जे काय बोलली त्याच्या पुढे एक एक्सटेन्शन म्हणून सांगतो, मला काही फिलॉसॉफी फारशी माहिती नाही किंवा मला कळत नाही, मी काय त्या एवढा प्रगल्भ नाही आहे. मला एक एवढं कळतं की प्रत्येक माणसाला वाटतं मी असा झालो, मी तसं केलं. आपण काही नसतो. वी आर प्रॉडक्ट ऑफ अवर सर्कमस्टन्सेस. जर कोणी शिवखेराचं पुस्तक वाचलं असेल तर एव्हरी इंडिव्हिज्युअल, आणि जर ब्रह्मविद्या कोणी शिकले असेल तर ब्रह्मविद्याचं तेच तत्व सांग की प्रत्येक व्यक्ती हा इक्वल एन्डावमेंट घेऊन जन्माला येतो. माणसाची 2 मनं असतात, एक सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. समस्या पुढे चालू होते जेव्हा मूल वाढतं, बोलायला लागतं, चालायला लागतं, शिकायला लागतं, तेव्हा त्याच्या सगळ्या इन्स्टिंक्ट्स असतात किंवा त्या सबकॉन्शियस माइंड असतं, हे कंडिशन व्हायला लागतं. कारण का त्याच्या भोवतीच्या असलेल्या मटेरियल्स म्हणजे ऐहिक परिस्थितीमुळे. आणि जो एखादं मूल असतं ते खूप सुस्थितीत असतं, जन्माला येतं, त्याला कसल्याच बाउंड्रीज नसतात तर वाढत जातं, एक कमी वस्ती निर्माण होतं, त्याच्या सर्कमस्टन्समुळे त्याची सगळी एबिलिटीज सीमित होते. म्हणून आपण कमी बॅक आपल्याशी परत येऊन मी असं म्हणतो की आपण जे काही आहोत ते आपल्या सर्कमस्टन्सेसचे प्रॉडक्ट आहोत. आणि माणूस हा सगळ्यांच्याकडनं काही ना काही शिकत असतो. शाळेचं त्यात मोठं योगदान आहेच. ॲक्च्युली असं असतं की संस्कार देणं असं म्हणतात. माझा असा विश्वास आहे संस्कार देणारी कोणती संस्था असावीच किंवा एजन्सी असावी किंवा माणसं असावी. आणि आपलं भाग्य असं आहे आपल्या पिढीचं की आपल्याला काही ना काहीतरी संस्कार, मग ते आपल्या व्यवसायातले संस्कार असतील, शाळेतले बेसिक संस्कार असतील, काय असतील, ते देणारी माणसं आपल्याला खूप भरभरून भेटली. म्हणून आज आपण अजूनही एवढ्या वर्षांनी बरेच जण आपण 4 दशकानंतर भेटलो आहे, तरीसुद्धा आपल्याला आज पुन्हा भेटायची पुन्हा इच्छा आहे. हेच त्याचं द्योतक आहे की आपण खूप जणांकडनं शिकलेलो आहोत आणि वी हॅव गॉट बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स. तर पुन्हा मी एकदा सुहास पोद्दार, देवदत्त जोशी, शालिनी आणि आनंद मांडकर ह्या चौघांचे पुन्हा हार्दिक आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो, कारण सगळं तेंडुलकर कोकणातनं आला आहे, नंतर दोघं तिघं नाशिकहून आले, कोणी शुभ्रा पुण्याहून आले. हां तर तसा मी पण ईस्टहून आलो आहे. तर सगळ्यांचे मी आभार मानतो.